फळ म्हणून आकाश मार्गाने विजयी शस्त्र त्याच्यापर्यंत येत होतो. पण ते विजयी शस्त्र तू वरच्यावर झेलिलं होय ना, आणि त्याच शस्त्राने माझ्या बंधूचा घात केला. आणि कशासाठी? भक्तीचं फळ होतं. त्याचं त्याने काय करायला हवं होतं, काय करायला नको होतं, हे त्याचं त्यानं ठरवायचं होतं. तू मध्ये पडण्याची गरज नाही. म्हणूनच सांगतो, हे चिमुरड्या पोरा, बोलताना तोंड सांभाळून बोल. आई बापाच्या जीवावर उड्या मारतो. तुझ्या समोर दुसरा तिसरा कुणी नसून तुझा काळ उभा आहे. त्याच मागाचा भेट तेवढा फाडण्याची लागत या नराधकाच्या मोरी म्हणून आहे. विचार करून बोल. तुझा बाप समज. म्हणजे मी नालायक आहे, तुझा बाप सद्गुणी आहे, तुझा बाप सदाचारी आहे. वारे वा, मी नालायक, तुझा बाप सद्गुणी. तांगड्या तोडून ठेवी. तुझ्या सारख्या गवताच्या काडीला जर माझ्यासारखे पर्वत घाबरले असते ना, अरे त्या जगाच्या पाठीवर दिसलं असते ते केवळ गवत. माझ्यासारख्या पर्वतांची राख रांगोळी करणार. ऐक, तसं नसतं म्हणून जग फसतं. हंस श्वेता बको श्वेता को भेद बकहंसयो नीर क्षीर विवेक तू बको बकहा हंसो हंसा. बगळा आणि हंस रंगाने जरी एक असले ना, तरी दुधातून पाणी आणि पाण्यातून दूध वेगळं करण्याची ताकद फक्त माझ्यासारख्या हंसात आहे, तुझ्यासारख्या बगळ्यात नाही.